Hello students, today we study inheritance and variation part 13 from Maharashtra State Board. Today we study linkage and crossing over. Linkage, it is known fact that several genes are present on the chromosome. ह्या अगोदरच्या पार्टमध्ये आपण बघितलेलं आहे, आपण शिकलेले आहोत की क्रोमोझोमवरती भरपूर मोठ्या प्रमाणावरती जीन्स प्रेझेंट असतात. ऑल ॲज क्रोमोझोम्स आर कॅरियर्स ऑफ हेरिडिटी, these genes have tendency to be inherited together. क्रोमोझोम्स हे अनुवंशिकता कॅरी करतात, तर हे जे जीन्स आहेत त्यांच्याकडे एक क्वालिटी आहे, टेंडन्सी आहे की ते एकत्रितपणे पुढच्या पिढीमध्ये गेलेले बघायला मिळतात. आणि अशा जीन्सना लिंक्ड जीन म्हणतात. सच जीन्स आर कॉल्ड लिंक्ड जीन्स. दिस टेंडन्सी ऑफ 2 or more genes present on the same chromosome that are inherited together is known as linkage. ही जी त्यांची प्रवृत्ती आहे, टेंडन्सी आहे की 2 किंवा 2पेक्षा जास्त जीन्स हे एकाच म्हणजे सेम क्रोमोझोमवरचे ज्या वेळेला पुढच्या पिढीमध्ये एकत्रित जातात त्यांना त्या प्रोसेसला लिंकेज असं म्हणतात. लिंकेज वॉज डिस्कवर्ड इन प्लांट्स बाय बॅटसन अँड प्युनेट अँड इन ॲनिमल्स T.H. मॉर्गन. लिंकेज इज ऑफ 2 kinds. 2 प्रकारचे लिंकेज आहेत. एक आहे कंप्लीट लिंकेज आणि दुसरा आहे इनकम्प्लीट लिंकेज. कंप्लीट लिंकेज, द लिंक्ड जीन्स विच आर क्लोजली लोकेटेड ऑन द क्रोमोझोम अँड डू नॉट सेपरेट और सेग्रिगेट अँड इनहेरिट टुगेदर. कंप्लीट लिंकेजमध्ये जे लिंक्ड जीन्स आहेत ते खूप जवळजवळ लोकेशन असतं त्यांचं, त्यामुळे पुढच्या पिढीमध्ये जाताना सुद्धा ते एकत्रितपणे जातात, एकमेकांपासून सेपरेट होत नाहीत. They are also called completely linked or strongly linked genes, and the phenomenon of their inheritance is called complete linkage. आणि त्यालाच आपण काय म्हणतो, complete linkage. Thus, the parental traits are inherited in offsprings. X chromosome, याचं एक्झाम्पल आहे बघा, X chromosome of Drosophila male shows complete linkage. complete लिंकेजमध्ये 2 जीन्स इतके जवळ असतात की ते कधीही सेपरेट होऊ शकत नाहीत, त्यामुळं पुढच्या पिढीमध्ये एकत्रित आपल्याला इनहेरिट झालेलं बघायला मिळतं. दुसरं आहे इनकम्प्लीट लिंकेज. द लिंक्ड जीन्स विच आर डिस्टंटली लोकेटेड ऑन द सेम क्रोमोझोम. इनकम्प्लीट लिंकेजमध्ये हे जे लिंक्ड जीन्स आहेत ते एकाच क्रोमोझोमवरती असतात, पण त्या दोघांमधलं अंतर हे जास्त असतं, त्यामुळं त्या डिस्टन्समुळं त्यांच्यामध्ये क्रॉसिंग ओव्हर किंवा सेपरेट होण्याचे चान्सेस हे जास्त असतात. त्यामुळे त्यांना म्हणतात बघा वीकली लिंक्ड जीन्स किंवा इनकम्प्लीटली लिंक्ड जीन्स. दिस फिनॉमिनॉन ऑफ देअर इनहेरिटन्स इज ऑल्सो कॉल्ड इनकम्प्लीट लिंकेज. नेक्स्ट पॉईंट आहे बघा लिंकेज ग्रुप्स. ऑल द लिंक्ड जीन्स इन अ पर्टिक्युलर क्रोमोझोम कॉन्स्टिट्यूट अ लिंकेज ग्रुप. The number of the linkage groups of particular species correspond to its haploid number of chromosomes. लिंकेज ग्रुपचा नंबर हा त्या पर्टिक्युलर स्पेसिसच्या हॅप्लॉइड क्रोमोझोम नंबरच्या सेटवरती डिपेंड आहे. त्यांनी एक्झाम्पल दिले बघा, ड्रॉसोफिला मेगॅलोग्लास्टर हॅज 4 लिंकेज ग्रुप्स दॅट करस्पॉन्ड टू 4 पेअर्स ऑफ क्रोमोझोम्स. ड्रॉसोफिला यांच्यामध्ये आपल्याला 8 क्रोमोझोम्स बघायला मिळतात, म्हणजे त्यांच्यामध्ये 4 लिंकेज ग्रुप्स असतील. Garden pea plant has 7 linkage groups and 7 pairs of contrasting characters. Garden pea plant आपण मेंडेलचे जे लॉ होते फर्स्ट टॉपिकमध्ये बघितलेले होते, 14 क्रोमोझोम्स आहेत, 7 लिंकेज ग्रुप असतील. ह्युमनमध्ये 46 क्रोमोझोम्स असतील आणि लिंकेज ग्रुप हे 23 असतील. नेक्स्ट आहे बघा सेक्स लिंकेज. द ट्रान्समिशन ऑफ X linked and Y linked genes from parent to offspring is called sex linked genes or sex linked inheritance. ज्या वेळेला हे जे लिंकेज आहे ते समजा जर X क्रोमोझोमवरती असेल किंवा Y क्रोमोझोमवरती असेल आणि ते पॅरेंट्सकडून ऑफस्प्रिंगकडे म्हणजेच मुलांकडे जातात, त्या ट्रान्समिशनला सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स असं म्हटलं जातं. मग त्याच्यामध्ये 3 प्रकार आहेत बघा. सेक्स लिंक्ड इनहेरिटन्स इज ऑफ 3 टाइप्स. X linked, Y linked and XY linked. पण सेक्स लिंकेज हे 2च प्रकारचे आहेत.